खूप खूप वर्षांपूर्वी कृतयुगात कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पतिव्रता पत्नी अनुभूती पतीबरोबर सती जाण्याचा निश्चय करते. परंतु तिला एक लहानसा मुलगा होता. म्हणूनच इतर ऋषीमुनींनी तिला समजावलं आणि ती मुलासाठी सती जाण्याचा उद्देश सोडून देते. त्यानंतर अनुभूती मंदाकिनी नदीच्या तीरावर बसून रोज ध्यान करू लागली. तेव्हाच कुकुर नावाचा एक भयंकर दैत्य तिच्या समोर येतो. तो तिच्या तपाचा, तिच्या पतिव्रतेचा भंग करण्याचा प्रयत्न करत होता. संकटात सापडलेल्या अनुभूतीने परमेश्वरी भगवतीला धावा केला आणि त्या क्षणी तेजस्वी स्वरूपात भगवती भवानी अवतरली. तिच्या हातात त्रिशूल, डोळ्यांत ज्वाला आणि चेहऱ्यावर मातृस्नेहाचा प्रकाश. देवीने एका क्षणात त्या दुष्ट दैत्याचा संहार केला. भक्तीने, आनंदाने अनुभूती देवीसमोर नतमस्तक होते आणि अनुभूतीने विनवणी केली, आई, या भूमीत कायम वास्तव्य कर. माझ्या लेकरासाठी, सर्व लोकांसाठी तू सदैव रक्षण करती राहा. आणि तेव्हापासून यमुनाचल पर्वतावर आई भवानीचे अखंड वास्तव्य झाले. आज आपण ज्या तुळजापूर भवानीच्या रूपात आईला ओळखतो, तोच हा दिव्य अवतार आहे.